नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत लाकुरीच्या डाळीचे वडे. हे वडे आतून एकदम मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत असे लागतात. हे वडे दह्याच्या कढीसोबत एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला लाकुरीची डाळ मिळाली नाही तर त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. खायलासुद्धा एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे वडे तयार होतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी लाकुरीची 1 वाटी डाळ घेतलेली आहे. डाळीला चांगल्या प्रकारे 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यामधील पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घ्यायचे. त्यापैकी जी डाळ घेतलेली आहे त्यापैकी थोडीशी डाळ मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते आहे. अख्खी डाळ आपल्याला थोडीशी काढून ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला उरलेली डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. तर संपूर्ण डाळ मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची नाही, थोडीशी जाडसरच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. तर त्यानंतर इथे संपूर्ण डाळ टाकून झालेली आहे. त्यानंतर त्याला झाकण लावून डाळ आपल्याला मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला जाडसर अशी डाळ वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी जाड एकदम बारीकसुद्धा नाही, एकदम थोडीशी जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यानंतर वाटून घेतलेली डाळ आपल्याला जे आपण डाळ काढून घेतलेली त्याच भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण काही वाटण तयार करून घेणार. त्यासाठी 5 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, मिरची, अद्रक, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि थोडासा ओवा आणि कोथिंबीर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. मिरची, लसूण आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, कढीपत्ता आणि ओवा आपण नंतर घालून घेणार आहोत. त्यानंतर थोडेसे कोथिंबीर घालून आपल्याला हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं मिश्रणसुद्धा बारीक वाटून झालेलं आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला आपण जे डाळ वाटून घेतलेली होती त्यामध्ये आपण ही पेस्ट घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण साईडला काढून ठेवलेलं कढीपत्ता आणि ओवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये मिरची पावडर थोडं कमीच घातलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला मिरची घातलेली आहे, त्यामुळे मिरची पावडर बेतानीच घाला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बेसन आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. बाइंडिंगसाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन घालून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या डाळीच्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे बाइंडिंग येते आणि चांगल्या प्रकारे आपण वडे बनवू शकतो. तर बघू शकता इथे आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून थोडीशी डाळीचं मिश्रण घेऊन आपल्याला हातावर वडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला हातावर वडे जमत नसतील तर तुम्ही एक कापड ओला करून त्यावर वडे थापून घेऊ शकता आणि त्यानंतर तेलामध्ये सोडू शकता. तर बघू शकता इथे मी हाताला पाणी लावून सुद्धा वडे आपले तुटणार नाही, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वडे थापून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं. आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर एक एक आपण वडे करून त्यामध्ये सोडायचे आहे. त्यानंतर एक एक करून मी 2 ते 3 वडे त्यामध्ये तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि हे वडे आपल्याला कमी गॅसवरच शिजवून घ्यायचे आहे. आपण जर फुल गॅसवर शिजवले तर ते वडे वरून शिजतील आणि आतमधून कच्चेच राहतील. त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच आलटून पलटून वडे शिजवायचे आहेत. तर बघू शकता एक साईडने वडे आपले शिजलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपलं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला वडे कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये तांदळाचे पीठ आणि थोडीशी डाळ आपण अख्खी ठेवली होती, त्यामुळे वडे आपले एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील. तर बघू शकता याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वडे चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघू शकता आपले वडेसुद्धा तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण एका चाळणीच्या सहाय्याने आपण ती वडे काढून घेऊयात. त्यामुळे आपलं तेलसुद्धा
वड्यांना जास्त प्रमाणात लागणार नाही. तर बघू शकता इथे. त्यानंतर आपण वडे काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपले वडे एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. तर आपण सर्व करायला घेऊयात. त्यासाठी मी आधीच दह्याची कढी बनवून ठेवलेली होती. तर बघू शकता इथे वडे, ही दह्याची कढी आणि हे वाले डाळीचे वडे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. कढीसोबत तर ही वडे एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाट असे लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि